काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलेनगर परिसरात 2 गटात दगडफेक आणि गोळीबाराची घटना घडली होती। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्ह्यातील संशयित हे आडगाव नाका परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून एका संशयितास ताब्यात घेतलं। ऋषिकेश परसे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्यावर याआधी विविध गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। पुढील तपास पंचवटी पोलीस करतात। सदरची कारवाई पंचवटी पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।